मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात। डास येतात ना म्हणून ते लावावं लागतं। आता रात्रीचे 8:30 वाजून गेलेले आहेत आणि मी आत्ता बाहेर जाऊन आले आणि काय करू झाले तुम्हाला सांगते बरं का। मी आत्ता दुधाची पिशवी घेऊन आलेली आहे। काय झालं, सकाळी काका गावाला गेले होते म्हणून मग मी दुधाची पिशवी घेतली नाही। मी म्हटलं की नको, मला दूध आहे ते मी संपवते म्हणून मी दुधाची पिशवी घेतली नाही। नायरा कट छान दिसतो नाही, मला याचा इतका फील छान आहे ना नायरा कटचा, मस्त आहे ड्रेसचा फील। आणि कसंही काही छान घालाय, ज्वेलरी मस्तच दिसते याच्यावरती आणि फीलच फार छान आहे, गळगळीत आहे आणि छान वाटतो फ्रॉक सारखा। तर मी काय सांगत होते, म्हणून मी दूध घेतलं नाही बरं का तर काका आज नव्हते सकाळी म्हणून, आणि अचानक आता आलेत आणि त्यांचं आपलं अचानक आलं की आता मग मी खरं तर आता काही करणार नव्हते। म्हटलं ठीक आहे आता आलेलेच आहेत तर मग आता भाताचा प्रकार टाकूया म्हणून हे बघा, ही सगळी भाताची तयारी केलेली आहे। टोमॅटो चिरून घेतलाय, गाजर आहे, वांग आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, आलं आहे, इथं श्रावण घेवडा आहे, बीनस, आणि इथं डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवलेत। आता हे सर्व भिजवलं आणि जाऊन घेऊन आले दुधाची पिशवी घेऊन आले। मी काकांना म्हटलं तुम्ही जाऊन दुधाची पिशवी घेऊन या। आता म्हणले नाही, मी उद्या सकाळी आणेन। त्यांचं सगळं उद्या सकाळीवर असतं, लवकर उठतात, मग सकाळी उठून दुकानात जाणार, आणणार, मग आणल्यावरती मी दूध आणलं ही त्यांची उपकाराची एक भावना मनात असते, दाखवत नाहीत पण असते की मी सकाळी जाऊन दूध आणलं। चूक त्यांची आहे, त्यांनी अचानक आलेत, आज येणार नव्हते खरं तर, पण ठीक आहे। पण मी म्हटलं की नाही, माझा सकाळवर भरोसा नसतो। सकाळी नाही आणलं किंवा रात्री लागलं दूध तर काय करायचं ना, शेवटी त्यांनाच लागतं दूध प्यायला। मग जाऊन आता घेऊन आले, त्यांनाच दूध लागतं, पण नाही मला काय नाही, मला एवढंसं दूध पुरतंय म्हणले। म्हटलं नको, आपण जावं दूध घेऊन यावं। मग गेले मी आणि जाऊन आता दुधाची पिशवी घेऊन आले। थोडक्यात आपल्याला जी काळजी असते ती पुरुषांना नसते। आपल्याला सगळ्या कुटुंबाची काळजी असते आणि आपल्याला माहित असतं नाही मिळालं उद्या तर काय करायचं, किंवा रात्री ह्यांना लागलं दूध तर काय करायचं, कुठनं आणायचं, काही लोकांच्याकडे मागायचं। म्हणून जाऊन घेऊन आले आपली व्यवस्थित। हे असंच आहे, हे ना पहिल्यापासून असंच आहे त्यांचं। त्यांना सगळी कामं सकाळी करायला आवडतात, मला सकाळी कामं करायला काही आवडत नाही, मला रात्री करायला आवडतात। आपलं सगळी कामं करायची मग छान झोपायचं, त्यांचं काही नाही, उद्या 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 सकाळी असंच असतं। एकूण त्यांना कामं सांगितलेली आवडत नाहीत, मला माहितीये, काहीच आवडत नाही। जरा सुद्धा इकडचं इकडं करायला सांगितलं की होत असते त्यांचं, मला जाणवतं ते। पण अलीकडं मी त्यांना थोडी थोडी कामं लावत असते, का माहितीये का, मी फटकन मेले एखाद दिवशी तर मग त्यांना जमायला नको तेवढी कामं। सुनांच्या हातामध्ये राहायचं, सासऱ्यांनी कामं करता आली पाहिजेत तर सुना पटवून घेणार त्यांना, नाहीतर हे आपलं नुसतं पायावर पाय टाकून हॉलमध्ये बसणार, बेडरूम मध्ये बसणार आणि टीव्ही समोर बसणार, कशा सुना पटवून घेतील। मग दैजड व्हायला लागतं, मग ते बोज वाटायला लागतो। आणि जोपर्यंत हसतं खेळतं किंवा हलतं बोलतं शरीर असतं तोपर्यंत काही वाटत नाही, पण तेच शरीर जर का बोजड झालं किंवा निष्क्रिय झालं की मग अजिबात कोणी करत नाही। मग काय होतं, मग आपण म्हणतो ना तसं ते नेऊन केअर सेंटरला नेऊन टाकतात। म्हणून मी हल्ली त्यांना कामं शिकवायचा प्रयत्न करते, ते तर करत नाहीत, शिकायचाही प्रयत्न करत नाहीत। अगदी मी त्यांना म्हटलं रोज चहा करायचा तर एक दिवस करतील आणि इतर दिवशी मला चहाच नकोय, हे त्यांचं असतं। काय करणार, असंच आहे। पण त्यामुळे मग कसं होतं माहितीये का, की आपल्यानंतर काय करायचं यांचं, हा विचार बाईच्या डोक्यात असतोच। पण ठीक आहे, त्यांचं त्यांनी बघून घ्यावं, आता मी तरी काय करावं, मला गॅरंटी आहे मीच आधीच। तुम्ही म्हणणार अशी गॅरंटी आहे की तुम्हाला, होय होय, मला आमच्या घराण्यात सगळे असेच आहेत, बायकाच आधी गेलेत, पुरुष नंतर। तर असू दे, जे काय असेल ते असेल। आता आपण खिचडी टाकूया
दूध तापूया. मला हा विषय तुम्हाला बोलायचा होता की पुरुषांनाही कामं आली पाहिजेत, पुरुषांनी कामं केली पाहिजेत. भलेही ते एकेकाळी एके वेळी असतील, मोठे असतील, त्यांच्या हाताखाली 100 माणसं असतील, पण आता आहेत का? नाही. मग आता कॉमन मॅन आहेत ते. रिटायरमेंट नंतर प्रत्येक पुरुषाची हीच अवस्था होते. रिटायरमेंट पर्यंत त्यांच्या हाताशी त्यांना माणसं असतात. त्यांच्या ऑफिसमध्ये सगळेजण त्यांना सलाम करत असतात, साहेब म्हणत असतात. रिटायरमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या माणसाची व्हॅल्यू घरामध्ये 0 होते. अगदी स्पष्ट सांगते, 0 होते. त्यांनी कितीही काम केलेलं असेल, त्यांचं पेन्शन येत असेल, तरी जोपर्यंत त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी ते साहेब राहत नाहीत. त्या घरातले ते आजोबा होतात, काका होतात, मामा होतात, अहो होतात, किंवा बाबा होतात, सासरेबुवा होतात, असे होतात. पण ते म्हणजे नाती राहतात, पण ते साहेब राहत नाही. आणि त्यांना ती साहेबगिरी करून सवय असते. प्रत्येक पुरुषाचं सांगते मी, काकांचं नाही सांगत आहे. प्रत्येक पुरुषाची ही अवस्था होते. आणि मग पुरुषांचा इगो राहतो की मला एवढी पेन्शन मिळते, म्हणजे त्यांना असं वाटतं की सगळं हातात मिळावं. बायको असेल तोपर्यंत ती हातात देत असते, कारण तिला स्वभाव माहीत असतो. नंतर तिला सुरुवातीला स्वभाव माहीत असतो, नंतर तिला असं वाटतं म्हातारा माणूस आहे म्हणून ती करत असते. पण बायको गेली की पुरुषाचं खूप 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 अवघड होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या दिवशी तुमची रिटायरमेंट होईल त्या दिवशी तुमचा इगो सोडून द्या की आपण एक साहेब आहोत वगैरे वगैरे. तुम्ही एक कॉमन व्यक्ती आहात घरातली, त्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या पाहिजेत. विशेषतः काम, बायकोच्या हाताखाली काम केलं पाहिजे, हाताखालीच म्हणेन मी. आणि सुनेलाही मदत केली पाहिजे. जर का तुम्ही घरात बसून किटकिट करायला लागलात, शहाणपणा शिकवायला लागलात, उपदेश करायला लागलात, मुलांना सुद्धा उपदेश करायला लागलात, तर ते कुणालाही आवडत नाही. नातवंड लहान असतात तोपर्यंत त्यांना हे बरं वाटतं, आजोबांशी इंटरॅक्शन. नंतर ती त्यांच्या विश्वात जातात. नातवंड सुद्धा, त्यांना सुद्धा आजोबांच्या शेजारी बसून बोलायला वेळ असत नाही. आणि मग नंतर एक हवा निर्माण होते की म्हातारी माणसं कुणाला नकोय. एक लक्षात घ्या, म्हातारी जी स्त्री असते ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काम करते, शेवटच्या क्षणापर्यंत. परंतु पुरुषाचं तसं होत नाही. आत्ताच तुम्हाला माहिती, माझी आत्या अचानक गेली परवा, त्याविषयी मी बोलले होते तुम्हाला. आता तिची सूनबाई आणि मुलगा आले होते, तर ते सांगत होते काही नाही, शेवटच्या दिवशीपर्यंत त्यांचं आम्हाला सून इतकी सहज म्हणली. मी म्हटलं हो नाही, तुला तर बाई खूप करून सवय आहे, खूप आता तुला जरासं रिलॅक्स वाटत असेल ना. आणि तर ती म्हणली काही नाही, म्हणली मला काही करावं लागलेलं नाहीये. त्यांचं इतकी छान बोलली, मला माझ्या सासूबाईंचं काही करावं लागलेलं नाहीये. त्यांना जरा दिसत नव्हतं, त्यामुळे मी गॅसवरचं कामं सगळी मी करत होते, पण बाकी सगळं छोटं मोठं घरातलं त्या अगदी त्यांना त्रास व्हायच्या आधीपर्यंत 10 मिनिटापर्यंत त्या घरामध्ये काम करत होत्या. काम इन द सेन्स आपलं हिंडणं फिरणं, छोटं मोठं काम करणं, ह्याच करत होत्या. मला कधीच काही करावं लागलं नाही, शेवटपर्यंत करायला लागलं नाही. आणि एका सुनेनं सासूसाठी अश्रू काढले. मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की खरंच हे कधीपर्यंत, काय सासू जोपर्यंत करत राहते ना तोपर्यंत सुनेला ती कधीच जड होत नाही. आणि सासूकडे ऍडजस्टमेंट सुद्धा असते, तिला माहित असतं की आपल्याला ऍडजस्ट करून राहायचं आहे. पण पुरुष तसं करत नाही. सासूचं सुद्धा कसं होतं, जर का ती पेन्शन भरपूर रगड असेल किंवा पैसा खूप मिळवत असेल तर मग ती पण मग ऍडजस्ट करायला बघत नाही. म्हणजे पैसा हाच गोष्ट शेवटी येतो. पैसा असला की सासू सासरे ऍडजस्ट करत नाहीत, वेगळे राहतात. अगदी म्हातारे होतील जेव्हा त्यांच्या हातनं होत नाही किंवा एकटे राहतील त्यावेळेला मग सून आणि मुलगा त्यांचं करतीलच असं नाही, कारण की तोपर्यंत त्यांचं बॉन्डिंगही कमी झालेलं असतं. कारण पैसा ही गोष्ट अशी आहे की तुमचं तो बॉन्डिंग कमी करतो. एक विशिष्ट अरेरावी येते बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. आम्हाला कुणाची गरज नाही, परंतु तसं नसतं. शेवटी का होईना काहीतरी गरज ही लागणारच आहे, लागतेच. पण आहे हा सगळा विषयच असा सगळा क्लिष्ट आहे. सगळ्यांनाच काही इझिली असं अगदी माझ्या आईसारखं, माझ्या सासूबाईंसारखं, माझ्या आत्यासारखं
मरण येईल असं नाहीये. असं मरण येणारे खूप खूप म्हणजे भाग्यवान आणि पुण्यवान म्हणायला पाहिजे. पण ठीक आहे की आपल्याला घाबरून घाबरून तरी आपण किती जगणार असं होतं ना, की आपण सारखं सुनांना धरून राहायचं म्हटलं तरी त्यांना ते आवडत नाही, कारण की त्यांना त्यांचं लाईफ असतं, त्यांचं रुटीन असतं, त्यांना फार चिकटून पण चालत नाही. तर आता ह्या म्हातारींनी काय करायचं, तर काही नाही, हे आयुष्य असंच जायचं, जोपर्यंत होतंय तोपर्यंत करत राहायचं, काम करत राहायचं आणि ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी बघून घेतील असं म्हणायचं. पण शक्यतो मुलगा सून ह्यांना सुद्धा नाव ठेवायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही आणि कितीही काही झालं तरी त्यांच्यावरती अवलंबून राहायचं नाही. ती गावात, हे बघा, सगळेच परदेशात असतात असं नाही, पण आपल्या गावात सुद्धा सगळे नसतात. त्यामुळे असंही धरून राहायचं नाही की मुलं आपल्या शेवटी आपल्याबरोबर असतील, करतील, असंही काही असेल असं होणार नाही. जरी आपल्या देशात असली तरी मुलं आपल्या सोबत असतील असं नाही. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेले, अगदी मला आठवतंय, मला नाही, आमच्यात हे नेहमी सांगतात की त्यांचा एक भाऊ, म्हणजे ह्यांच्या आत्याचे मिस्टर वारले, तर आता ते आत्याचे मिस्टर असते तर जवळजवळ 100 वर्ष होऊन गेली असती त्यांची, कारण की त्यांचाच मुलगा आता जवळजवळ 75ला आला, म्हणजे त्यांचे किती वर्ष झालं असेल. तर मला हे अजून सांगतात की त्यावेळेला जेव्हा ह्यांच्या आत्तेभावाचे वडील वारले, असंच बाहेर जातो म्हणून फिरायला गेलेला, पूर्वी काही मोबाईल नव्हते, काही नव्हते, ह्या मित्राकडनं त्या मित्राकडं, त्या मित्राकडं ह्या मित्राकडे, संध्याकाळी आपलं, आणि मग रात्री निरोपच दिला नाही त्यांना, तो राहिला मित्राच्या घरी आणि इकडे त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि वडील गेले. आणि सगळ्यात वाईट म्हणजे रात्री त्यांना गावात जे जे मित्र माहित होते तिथं निरोप दिले, पाठवलं, पण तो नाही सापडला. सगळं क्रियाकर्म झालं आणि मग दुसऱ्या दिवशी तो आला आणि तो म्हटला काही नाही, आमचं अचानक बाहेरगावी जायचं ठरलं, मग आमचा मित्र गेलो आणि तिथं आम्ही राहिलो, असं झालं. आणि दुसऱ्या दिवशी सगळं झाल्यावर तो आला. असं होतं हो काही वेळेला. माझ्या एका मावशीच्या बाबतीमध्ये पण असंच झालं. नेहमी सगळेजण सोबत असायचे आणि अचानकच नेमका तिचा मुलगा, तिचा जावई, हे त्या दिवशी संडे होता म्हणून ते सगळे इकडे तिकडे बाहेर गेले होते. ती तिच्या नातवंडांच्या बरोबर घरातच होती. संध्याकाळी तिचा दात दुखायला लागला, इतकं पेन वाढलं की ते दात दुखायला लागल्यावर, ते रविवारचा दिवस, कुठे जायचं, मग तिथंच मेडिकल कॉलेज होतं, त्या मेडिकल कॉलेजमध्ये ते गेले. माझी म्हणजे ती नातवंड, एक म्हणजे नातवंड काही लहान नव्हती, कॉलेजला जाणारी होती, आणि माझी मावशी, असे ते त्या कॉलेजमध्ये गेले, तिथं दाखवलं आणि काय आता एवढंसं दाताचं हे त्यांनी गोळी देऊन पाठवलं, पण तिला ते सहन होईना म्हणून तिला त्यांनी पुन्हा ऍडमिट करून घेतलं त्यांनी आणि तासाभरात ती गेली, अटॅक येऊन गेली. तर हे असं, आणि त्याही वेळेला असंच झालं, मुलगाही गावात नाही, जावईही गावात नाही आणि अशी व्यवस्था नव्हती तिथं की ते ठेवू शकतील. नातवंडांनी सगळं केलं, असं झालं ते सगळं. हो, कारण की असंच आहे ते, म्हणजे फोन नव्हते, अचानक मुलं न सांगता जातात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येऊन जातात आणि अशा काही गोष्टी, घटना होतात. तर त्यामुळे ह्या गोष्टीचा भाऊ पण करून उपयोग नाही की म्हातारपणी काय होईल, मुलं जवळ पाहिजे किंवा मुलं जवळ नसली तर कसं काय होईल, काही नाही, मुलं जवळ असली तरी अशा गोष्टी घडतात. आणि त्यामुळे मुलं जवळ पाहिजेत हा अट्टहास करू नका, मुलांना दोष देऊ नका, त्यांचं आयुष्य त्यांना जगू द्या. आणि महत्वाचं, मुलं इतकी काय ही नाही आहेत, अशी बेजबाबदारही नाही आहेत किंवा इतकी पण ती नालायक नाही आहेत की तुम्हाला टाकून जातील. एखाद दुसरं कुठलं तरी उदाहरण असतं आणि तेच आपण घेतो, कारण की ते असं दुःखाचा मोठा हे करून दाखवायची एक आपल्याकडे पद्धत आहे ना. चांगलं कोण दाखवणार नाही, पण असलं सगळं दाखवायची पद्धत आहे ना. तर त्यामुळे असंच काहीतरी दाखवतील आणि सगळ्यांना दोष देतील, तसं काही नाहीये. अगदी मुलं जवळ असली तरी अशा गोष्टी होऊ शकतात. तर ठीक आहे, चला, बोलता बोलता आपण कुठे कुठे गेलो. तर आता मी माझी खिचडी करते आणि तुम्हाला आता काही ही खिचडी सगळी दाखवत बसत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे तीच खिचडी त्याच प्रकारे मी करणार आहे. सगळे नाश्ते पण तेच असतात,
पुन्हा फोडण्या पण तशाच असतात, सगळं सेमच असतं आणि मी तेच दाखवत असते. मग तुम्ही म्हणता काय ते रोज तेच दाखवायचं. तर आम्ही काही व्हरायटी फारशी खात नाही, आम्हाला आवडत नाही, पोटाला झेपत नाही सगळ्यात पहिली गोष्ट. आणि जे पोटाला झेपतं आणि आवडतं ते आम्ही नक्की खातो आणि तेच खात असतो, कारण आम्हाला माहिती हे आम्हाला पचतं. तर माझे हे व्हिडिओ आपल्याला जे पचतं ते खावं, म्हणजे आपली तब्येत चांगली राहते, मनही चांगलं राहतं, विचारही चांगले येतात, तब्येतही छान राहते. पण जर का आपल्याला डायजेस्ट झालं नाही आणि विनाकारण तुम्ही काहीतरी जास्त काही वेळेला होतं ना असं की आपण काहीतरी खातो आणि डायजेस्ट होत नाही, मग ते आपल्याला सारखं जावं लागतं तिकडे. तसंच आणि जाता एक गंमत सांगते की व्हिडिओ सुद्धा सगळ्यांना डायजेस्ट होत नाहीत, व्हिडिओचे विषय सगळ्यांना डायजेस्ट होत नाहीत आणि मग डायजेस्टच होत नाहीत. आणि मग ते जे डायजेस्ट न झालेले जे मेंबर असतात, ज्यांना माझे व्हिडिओ डायजेस्ट होत नाहीत म्हणा, विषय डायजेस्ट होत नाहीत, बोलण्याची स्टाईल डायजेस्ट होत नाही, मग ते काय करतात, त्यांना ते डायजेस्ट नाही झालं की अपचन होतं आणि ठुसूक फुसकुल्या सोडायला लागतात आणि मग प्रदूषण होतं सगळं चॅनलवरती, असं सगळं होतं नाही का. तर असं काहींना होऊ शकतं, व्हिडिओ डायजेस्ट होत नाहीत. तर जे आपल्याला पचत नाही ते खाऊ नका, तब्येत खराब होते. आज सकाळीच ही ताजी फोडणी करून ठेवलेली आहे, मला पोहे लावायचे. ते पोहे आता उद्या लावताना दाखवे ना. तर हीच आता फोडणी वापरते भाताला. चला भात करूया आणि खाऊया. सर्व मिश्रण केलेलं आहे, तयार फोडणीमध्ये घातलेलं आहे. सकाळचं उरलेलं अन्न वास घेऊन आधी बघायचं, चांगलं असलं की यामध्ये टाकायचं, सगळं मिक्स करायचं. कारण ही आहे ढबू मिरचीची भाजी आणि ते आहे आमटी. तर मस्तच होणार आहे, कारण त्यांचा जरा मसाला भरपूर असतो बाहेरच्यांचं लोक, म्हणून मग मी ते वापरते. सगळं छानच होतं ते, एकदम टेस्टी. आणि ह्याच्यात आता आपण हे डाळ तांदूळ पण घालू, मीठ घातलेलं आहे मी, गूळ तेवढं घालूया आणि 1 वाटीला 4 वाट्या पाणी घालूया आणि बसूया गप 4 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघत. 3 करा, 4 नको. गॅस मोठा केलेला आहे. ह्याच्यामध्ये मी थोडासा बेसबेळी भाताचा मसाला इथं होता माझ्याकडे, तो घातलेला आहे. कधी सांबार घालते, कधी रसम मसाला घालते याच्यात. टेस्ट छान येते, बाकी काही नाही. आणि सर्व पाणी याच्यात आपण आता घालतोय. चला छान झालं, खळखळून उकळी येऊ दे. गॅस मोठा केलेला आहे. तुम्ही खाणार आहे का? नाही इच्छा का? नाही तर गरम गरम खावंसं वाटलं तर खावा, तुमची इच्छा. दूध तापवायला आपण ठेवलेलं आहे, कारण शेवटी आपल्यालाच घराची काळजी करायला पाहिजे. कारण अशा अडचण झाली, काही प्रॉब्लेम झाला तर आपल्यालाच धावपळ करायला पाहिजे. त्याच्यापेक्षा आधीच दूध वगैरे तापवून ठेवलं की बरं असतं. चला मस्तपैकी खळखळलेलं आहे. मी तुम्हाला नेहमी म्हणते की मीठ असा हातानेच घाला, ढकला. मीठ आणि तिखट या 2च गोष्टी बघायला लागतात कुठलाही स्वयंपाक करताना, होय की नाही. नाहीतर मग कसं होतं, एकतर मीठ जास्त होतं, नाहीतर तिखट जाड होतं. मग दोन्ही वेळेने आपली रेसिपी फुकट जाते. आता आपण मस्त उकळलेला आहे, बारीक करूया गॅस आणि झाकण लावून टाकूया. पण मी म्हणते ना तुम्हाला नेहमी अंदाजे करावं, तर तेवढ्यासाठी का, तर तुम्हाला अंदाजे केल्याशिवाय स्वयंपाकाचा हेच येत नाही. हे असं एका हाताने करतात काय कोण? थांबा. आणि मीठ आणि तिखट दोन्ही गोष्टी कमी झाल्या तरी चालतील, पण जास्त होता कामा नये. सुरुवातीला जरा घाबरतच घालायच्या मीठ आणि तिखट, आणि नंतर हळूहळू अंदाज यायला लागतो आपल्याला. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला म्हणते सगळं अंदाजे करायला शिका. फक्त मीठ आणि तिखट या दोन्हीच गोष्टी जपून घालाव्या लागतात. बाकीचं कमी जास्त पडलं तरी चालतं, काय होत नाही. हळद जास्त पडली तरी काय कडूबिडू होत नसते. एवढी काय आता पूर्वीसारखी ओरिजिनल हळद आहे होय. तर चला आता भाताच्या शिट्ट्या होऊ देत आणि मग एकदम खातानाच बसूया. तोपर्यंत वाळत घातलेले कपडे बाहेरचे आणायचे. बापरे,
आहे, शिट्टी धरलेली आहे. हे एकदा बघावं लागतं. चला, काका आत्ताच गावाहून आलेले आहेत. ही अशी मी परवाच मी अशी सेम टू सेम एक साडी आणली. ठीक आहे, असू दे. चिवडा लाडू आलेला आहे. लावण्या साडी वर. ठीक आहे, चला. बहिणीच्या मुलाच्या लग्नाचं आहेर आलेलं आहे. मी काय आहेर पाठवला हे तुम्हाला दाखवी, फोटो लावीन. आणि ही एक माझ्यासाठी साडी, ही एक सुनबाईसाठी साडी, अशा 2 आलेल्या आहेत. त्या दोन्ही मीच नेसायची, तरी सुनबाईला द्यायला पाहिजे. साडी छान आहे ग, कारण आपले हे सगळे व्ह्युअरच आहेत ना, आवडीचे व्ह्युअर, सबस्क्रायबर. छान आहे ग साडी, ही पण छान आहे, ती पण छान आहे. थँक्यू व्हेरी मच. मस्त मस्त साडी छान आहे, व्हेरी नाईस. भाच्याच्या लग्नाची साडी आलेली आहे ही, आणि ही अगदी सेम टू सेम बेस्ट साडी. थँक्यू. ही आता घडी मोडत नाही, ही छानच आहे ग, फार सुंदर आहे साडी. रंग आवडला. हां, प्रत्यक्ष फोन करून सांगीनच, पण ही अशी साडी पोचली म्हणून सांगितलं तर जास्त छान वाटेल तिला. कारण कसं आहे, हे सगळे व्हिडिओज आपले बघतात त्या, तर दाखवते. आणि एकदा आता तुला मी अंगावर घेतलेली पण दाखवीन. हवा, याच्यावर निळा दिलाय ब्लाऊज. काय पण, कशावर आहे काय पण, अस्तरचं कापड. हे हल्ली असंच आहे, एवढा सुंदर आहे. याच्यावर हिरवा ब्लाऊज द्यायला काय झालं होतं यांना. हे आजकाल असंच चाललंय, कशावरही काही देतात. कसं घालणार काही, छान दिसेल काय ते. सगळीकडे हाच प्रकार आहे, कशावरही काही देतात. छान आहे. चला, आता हा साडी मस्त आहे, काही प्रश्न नाही आहे, सुंदर. आणि ब्लाऊज मात्र वेगळा शिवूया, त्याला काही इलाज नाही. आहे हिरवा आहेच माझ्याकडे, त्यामुळे काय प्रश्न नाही. हिरवे ब्लाऊज आहेत. ह्याच्यावर निळा ब्लाऊज घातला तर साडीची फार रयास निघून जाईल. हे बघा किती सुंदर आहे. हिरवाच ब्लाऊज पाहिजे, असंच आहे आजकाल. मस्त. थँक्यू. हां, अहो येता काय, जरा गरम गरम खिचडी खाता काय. नाही, त्यानं जरा प्रवासाला वगैरे जाऊन आलं की जेवण नको वाटतं, म्हणून खिचडी केली गरम गरम. किती सुंदर झाली आहे, फर्स्ट क्लास. वाह, तूप घालून किती छान वाटलं असतं ना खायला. राहू दे, आता भूक लागणार, रात्री अपरात्री उठून चहा करून पिणार, चालायचंच. चला, आता मी जेवते आता. हां, मस्त झाली ना खिचडी, किती मस्त. हो, मस्त खिचडी. हा बघून काय टेम्पटेशन आवरे ना. आता छानपैकी आपल्याकडे ताकही आहे, ताक. आणि 4 सांडगे आहेत सकाळचे, ते 4 सांडगे घेऊया. आणि मस्तपैकी खिचडीवरती तूप सोडूया. मस्त. एकदा तूप कढवलं की परत त्याला गरम करायचं नाही. आपण काय करतो, वाढताना त्याला गरम करतो ना पातळ करण्यासाठी, मग ते सिमेंट सारखं घट्ट होतं. कणीदार तूप परत गरम करणे नाही. टिप ऑफ द डे. भात एवढा गरम गरम होता, म्हटलं चला जरा भात गार होईपर्यंत जरा भात पसरवून ठेवला, ड्रेस बदलावा. उत्कृष्ट उत्कृष्ट करा आणि खा.